या रोडला लागायचं म्हणजे अंगाला काटा येण्यासारखं आहे. कारण की हा रोड एवढा भंगार आहे ना, सगळ्यात थर्ड क्लास रोड आहे. आपण आहे मस्त पैकी भारीतल्या इंटरनॅशनल अशा रोडवरती, नगर मनमाड रोड. रस्त्याची अवस्था आपण बघू शकता. ही गाडी आली, गाडी आली बघा. काढ 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 काढ. पूर्ण असा खतरनाक रोड झालेला आहे बघा. खड्डे पाहिले का? गाड्या पहा कशा वाकड तिकडे चालतात. आणि या गाड्या वाकड तिकडे चालल्या काय ऍक्सिडेंट झालेच म्हणून समजायची. मध्यवर्ती रोपवाटिका, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि याच रोडची अशी अवस्था नाही, पलीकडच्या रोडची पण सेम अशी अवस्था आहे. तो रोज अपडाऊन करतो ना, त्याची कमाल म्हणावी बरं का एकदम. हे बघा, हे बघा, गाडीमध्ये जर सामान जर असेल तर विषयच नाही. जास्तीत जास्त या रोडला चालती मोठ्या मोठ्या ट्रकची वाहतूक. त्यामुळे आपल्यासारख्या छोट्या गाड्यांचं किंवा कारचं काय जास्त चालत नाही. त्या गाड्या आदळणार, त्या गाड्या खुळखुळा होणार. अवघड आहे. चला आपण निघत, आपल्याला झालं लेट. आता वातावरण तर आहे तो ओके, पुढं माहित नाही कसं असेल. कसा आहे विषय आहे का नाही भारी? खड्डेच खड्डे, खतरनाक खड्डे. माग तरी मुरुम टाकला होता, पण मुरुमनी काय होतं, या पा मुरुम इथंच पडलेलं आहे. या पा, या पा चालल्या उड्या मारत गाड्या. काय होणार आहे मुरुम टाकून? एक पाऊस झाला का सगळं गायब, पण अजून मोठे मोठे खड्डे. आपण भेटू आता डायरेक्ट आपल्या पुण्याच्या रस्त्याला, बायपासला. तर आता आपण मस्त पैकी सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती का, रोड जो आहे तो पूर्णपणे आपण कव्हर केलेला आहे. की खतरनाक म्हणजे कंबर जाम झाला डायरेक्ट कंबर. एवढा घाण आणि एवढा वाह्यात रोड आहे ना भाई. दोन्हीने पण आता हाताशी पूर्ण जाम झाले. आपला नगरचा रोड आणि वरून जाणार आपला सोलापूरचा रोड. तर आता आपण अशा पद्धतीने पोहोचलोय पुण्याच्या रोडला. आणि वातावरण एवढं भारी आहे की ना पाऊस नाही, काही नाही, काय मस्त वेगळे सूर्य आलाय. आता आपण मोजून 2 तासामध्ये पुणे काढतोय. फक्त तर ट्रॅफिक लागलं नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला संध्याकाळच्या आत लवकरात लवकर पुण्यात जायचंय. आणि मेन म्हणजे कसं, वातावरण चांगलं असल्यामुळे गाडी चालवायला मजा येते. आणि पुढे रस्ता पण चांगला आहे, त्याच्यामुळे आता चांगली, आता खऱ्या अर्थाने आता हॅपी जर्नी होणार आहे आपली. तर आता आपण आलोय गुरुदेव प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये आलोय. तर आता रस्त्याने एवढं गार वारा सुटलंय ना, आता खतरनाक थंडी वाजायला लागली. त्यामुळे आता म्हटलं जॅकेट बिकेट घालून घेऊ, कारण की होडीने का वागणार नाही. आता पर्याय नाही, आता चहा घेतल्याशिवाय. पडलं खाली, घाण बकीत झाली डोळ्याजवळ. दिसते की नाही माहित नाही, पण एकदम प्रॉपर अशी घाण बसली ना. तशी निम्म अंतर क्रॉस झालं, निम्म अंतर बाकी. बघू आता काय.